सत्संगची प्रेमानं बोला दान निरंकारची. सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं निरंकार परमात्म्याचं ज्ञान झालं. मी कोण आहे, या मनुष्य देहामध्ये मी कशासाठी आलो आहे, माझं कर्म कोणतं आहे, या साऱ्या गोष्टीचा उलगडा सद्गुरूच्या कृपेनं झालं. देव निर्गुण आहे, निराकार आहे, कणाकणामध्ये घटाघटामध्ये व्याप्त आहे. देव पवित्र आहे, निष्कलंक आहे, शाश्वत आहे. आणि असा परमात्मा कणाकणामध्ये असून देखील, या ब्रह्मांडाचा निर्माण करता असून देखील, संहार करता असून देखील, पालन करता असून देखील, या ब्रह्मांडाच्या कोणत्याही तत्वाशी लिप्त होत नाही, मिक्स होत नाही. असा परमात्मा सद्गुरूच्या कृपेने प्राप्त झाला. समर्थ रामदास स्वामी प्रमाण देतात की या पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे परंतु तेन नासे, जळ शोषे परंतु तेन शोषे जळी असून या, पवने असे परंतु उडे ना, गगणे असे परंतु कळे ना स्वरूप देवाचे. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वनीमध्ये परी शिजेना, सुवर्णाशी पर्ण घडेना सुवर्णासारखे. असा जो परमात्मा सर्व ब्रह्मांडामध्ये असून देखील ब्रह्मांडाच्या कोणत्याही तत्वाशी लिप्त होत नाही, असंच माझंही देखील स्वरूप आहे. मी देखील एक शुद्ध चैतन्य जीवात्मा ईश्वर स्वरूप आहे. ही जाणीव सद्गुरूच्या कृपेनं झाली. अर्थात परमात्मा स्वरूप जर मी असेन तर माझ्यावर देखील माझ्यावरती देखील कोणत्याच गोष्टीचा, कोणत्याच वस्तूचा माझ्यावर देखील परिणाम होता कामा नये. मी देखील देहामध्ये असून देखील देहाशी लिप्त होत नाही, देहापासून वेगळा आहे. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, ह्यापेक्षा मी वेगळा आहे, एक ईश्वर स्वरूप आहे. ही भावना देखील जागृत सद्गुरूच्या कृपेनं ईश्वरी ज्ञानान झालं. समर्थ प्रमाण देतात की शोधित आपले मूळ स्थान, सहज उडे अज्ञान, या नाव ब्रह्मज्ञान मोक्षदायक आहे. हे ब्रह्मज्ञान मोक्षदायक आहे. जीवात्मा मी कोण आहे सांगून जातं. आणि हे ज्ञान मनुष्य मात्राला झाल्यानंतर तो संसारामध्ये असून देखील अलिप्त राहतो, या संसारामध्ये मिक्स होत नाही. कारण तुकाराम महाराज देखील एक प्रमाण देतात की जेणे परमात्मा ओळखीला त्याने नरजन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुळाक्षा कारणे. किंवा पुढे जाऊन देखील समजतात की शेवटची पाळी आहे, मनुष्य जन्म चुकल्या वर्म पडे फेरा, याच देही ते ओळखात्मा राम, संसार सुगम लेखू नका, संसारे असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोळा, तुका म्हणे होय शुद्ध स्वरूपी गाठी, मग आटाटी करणे लगे. संसारामध्ये असून देखील नसल्यासारखं जीवन संत महापुरुषांनी जगलं. आज मला देखील अशाच प्रकारचं जीवन जगायचं आहे. मला देखील साऱ्या दैवी गुणाने युक्त होऊन जे परमात्म्यामध्ये गुण आहेत तेच गुण माझ्यामध्ये देखील धारण करून साऱ्या दैवी गुणाने युक्त होऊन मला जीवन जगायला हवं. तरच खऱ्या अर्थानं माझं देखील जीवनाचं साफल्य होणार आहे, माझं देखील जीवन धन्य होणार आहे. आज मी निरंकारी मिशनशी जोडलेलं आहे. निरंकारी मिशन देखील माझ्यापासून सुरू होते, निरंकारी मिशनची शिकवण देखील माझ्यापासून सुरू होते. ही मला जाणीव राहणं गरजेचं आहे. लोकांना प्रश्न पडू द्या की आज जीवन जे ह्यापूर्वी कसं होतं, आज कसं झालं आहे, कसं बदललं आहे. मी निरंकारी म्हणण्यापेक्षा जगानं मला निरंकारी म्हणावं, असं माझं कर्म बनावं. असं जर कर्म बनलं तर खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा वास आहे. ब्रह्मज्ञान निरंकार परमात्म्याचं माझ्यामध्ये ज्ञान रुजलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मी ते जगत आहे. असा आभास जो आहे तो मला देखील होणार आहे. हे आत्ममंथन माझं देखील मला करायला पाहिजे. मी कशासाठी आलो आहे, काय घेऊन जाणार आहे या भूतलावरून, ही सारी जाणीव जी आहे स्वतःचं मला आत्ममंथन करून हा मला प्रश्न पडला पाहिजे की माझं मूळ ध्येय जे आहे ईश्वर प्राप्ती आहे, माझं निजधाम मला गाठणं आहे. हा सारा संसाराचा राहाडगाडगा जो आहे तो मला इथेच सोडून जाणार आहे. कारण आलिया संसारा उठा वेगू करा, शरणजा उद्धारा पांडुरंगा, देहे काळाचे धनकुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, नेता नेविता देता देविता त्याची सत्ता काय, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला, तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडतोशी. आज ज्या परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घातलंय ते अस्तित्व तुम्ही आम्ही जाणून घेऊन आपल्या जीवनाचा मूळ उद्देश जो आहे तो साध्य करायचा आहे. प्रेमानं बोला निरंकार.